नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राला एक अनपेक्षित धक्का देणारी घटना आज घडलेली आहे. शरद पवारांनी कुणाच्याही ध्यानी मणी नसताना आज राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचा, हे पद सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. साहजिकच पवारांच्या कुठल्याही निर्णयापाठीमागे भावना कमी आणि बुद्धी आणि तर्क, भविष्यातला विचार जास्त असतो आणि त्यामुळं या त्यांच्या निर्णयापाठीमागं नेमकी काय चाल दडलेली आहे, त्यांना काय करून घ्यायचं आहे याची चर्चा पुढच्या काही दिवसामध्ये रंगणार, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. मुळामध्ये शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादीचं काय होणार, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार, अशा एक चर्चा दबक्या आवाजामध्ये अनेकदा राजकीय वर्तुळामध्ये ऐकू यायच्याच. पण हा प्रश्न शरद पवारांनी स्वतःच्याच हयातीत सोडवायचं ठरवल्याचं दिसतंय आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आज मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये ही घोषणा जी आहे ती स्वतः केलेली आहे. खूप इंटरेस्टिंग ड्रामा घडला आणि जे घडलंय त्याच्यामध्ये सुद्धा काही बिटवीन द लाईन्स गोष्टी आहेत, त्या आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. आणि या घटनेचे सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीने नेमके काय अर्थ होतात, 2024च्या दृष्टीने काय अर्थ होतो, मोदींच्यासाठी नेमका त्याचा अर्थ काय होतो, महाविकास आघाडीच्या मजबूतीसाठी त्याचा काय अर्थ होतो, हे सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. मुळामध्ये हा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ही घोषणा झाली तेव्हा नेमका ड्रामा काय घडला, तर हा कार्यक्रम होता लोक माझे सांघाती या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम होता. म्हणजे 2016मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं, पण त्याच्यानंतर इतक्या वर्षामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनांसह हे पुस्तक पुन्हा प्रकाशित होत होतं. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी स्वतःचं भाषण सुरू केलं. भाषणामध्ये त्यांनी काही राजकीय आठवणी सांगितल्या आणि नंतर जेव्हा ते भाषणाच्या शेवटी येत होते तेव्हा त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की राज्यसभेची आता आपली 3 वर्षांची टर्म उरलेली आहे. मी काही पुन्हा निवडणूक लढणार नाही आहे, पण या 3 वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिक लक्ष घालण्यावरती माझा भर असेल. याशिवाय दुसरी कुठलीही जबाबदारी मी घेणार नाही. म्हणजे पुढची 3 वर्ष जी आहेत त्यांच्या राज्यसभा टर्मची, तोपर्यंतच ते राजकारणामध्ये सक्रिय असणार आहेत. पुढची राज्यसभेची टर्म ते घेणार नाही आहेत. म्हणजे त्याच्यानंतर ते राज्यसभा खासदार नसतील हे त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे. दुसरी कुठलीही जबाबदारी घेणार नाही याचा अर्थ ना ते पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असतील, ना ते UPAच्या समन्वयक किंवा अध्यक्षपदाच्या मध्ये असतील, ना ते महाविकास आघाडीच्या कुठल्याही दुसऱ्या पदावरती असतील. आणि त्यामुळं एक प्रकारे त्यांचं हे पहिलं विधान जे आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी जाहीर केली ती म्हणजे अध्यक्षपदाबद्दलची. त्यांनी असं म्हटलं की 24 वर्ष मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, कुठंतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह नसावा. तुम्हाला कदाचित अस्वस्थता वाटेल, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पदाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि ही घोषणा झाली तेव्हा सगळेच सभागृहातले जे नेते होते ते अवाक झाले. राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते जे आहेत, अगदी अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे, हे सगळे या कार्यक्रमामध्ये होते आणि त्यामुळं या घोषणेमुळं सगळेच या ठिकाणी अवाक झाले. ही घोषणा केल्यानंतर सुद्धा शरद पवारांचं भाषण काही वेळ चालू होतं. त्यांनी या भाषणामध्ये पुढे सांगितलं की याच्यानंतर पुढचा अध्यक्ष नेमका कोण असेल किंवा ही जबाबदारी कुणाला द्यायची याच्या संदर्भात पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांची एक समिती नेमावी असं आपण जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्लभाई यांना सुचवणार आहे आणि या संघटनेची जबाबदारी कुणाला द्यायची याचा निर्णय या समितीनं घ्यावा असं ते म्हणाले. अधिक वेळ देणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा तो नेता असावा याचा देखील विचार करावा असं देखील एक वाक्य याच भाषणामध्ये शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना केलेलं आहे. त्यांनी काही नावंसुद्धा वाचून दाखवली की कोण नेते असतील या समितीमध्ये, ज्याच्यामध्ये मग प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह जे काही नॅशनल सेक्रेटरी आहेत त्यांची नावं घेतली. काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेतली, फौजिया खान असतील किंवा इतर, आणि हे सगळे लोक एकत्रितपणे समिती बनवून निर्णय घेतील असं त्यांनी जाहीर केलं.
त्यांचं भाषण संपलं. भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या एकच घोषणा सुरू झाल्या. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार असं म्हणत कार्यकर्ते घोषणा देत होते. नेतेसुद्धा अवाक झालेले होते. साधारणपणे 12:30च्या दरम्यान ही घोषणा झाली आणि पुढचे 2 तास मुंबईतल्या YB चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला होता. संपूर्ण महाराष्ट्राचंच काय अगदी देशाचं लक्षसुद्धा या कार्यक्रमाकडे राहिलं. सगळे नेते शरद पवारांना विनवण्या करत होते. काही नेते भावूक होते, अक्षरशः रडत होते आणि हे सगळं 2 तास चालू होतं. आणि या 2 तासाच्या दरम्यान खूप एक वेगळा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला. लक्षात घ्या, जेव्हा निवृत्तीची घोषणा केली तेव्हाचं भाषण शरद पवारांनी त्या समितीतल्या सदस्यांची नावंही वाचून दाखवली. याचा अर्थ त्यांच्या डोक्यात अशा पद्धतीची घोषणा करायचं हे आधीच असणार. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिभाताई पाटील शरद पवारांच्या सुविद्य पत्नी यासुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती त्यांच्या शेजारी होत्या. खूप कमी कार्यक्रमांमध्ये त्या जाहीर अशा पद्धतीनं शरद पवारांच्या सोबत दिसतात. आज त्या स्वतः व्यासपीठावरती होत्या आणि हे कदाचित शरद पवारांच्या डोक्यात सुनियोजितपणे असावं आणि त्याचमुळं अशा पद्धतीची ही सगळी रचना जी आहे ती झालेली असावी. नंतरसुद्धा जेव्हा कार्यकर्ते शरद पवारांना भावनिक आवाहन करत होते की तुम्ही हा निर्णय आत्ताच्या आत्ता मागे घ्या, त्यावेळीसुद्धा म्हणजे व्यासपीठावरती काय होतं तर शरद पवार बसलेले होते. त्यांच्या उजव्या बाजूला प्रतिभाताई बसलेल्या होत्या. शरद पवारांच्या डाव्या बाजूला जयंत पाटील बसलेले होते. शेजारी अनिल देशमुख बसलेले होते. इकडे प्रतिभाताईंच्या शेजारी उजव्या बाजूला अजित पवार बसलेले होते. त्यांच्या शेजारी छगन भुजबळ बसलेले होते. सुप्रियाताई अगदी शेजारी नव्हत्या पण कार्यकर्त्यांच्या सोबत होत्या, समोर बसलेल्या होत्या. शरद पवारांच्या पाठीमागे प्रफुल्ल पटेल उभे होते, सुनील तटकरे उभे होते आणि या सगळ्या नेत्यांनी सुरुवातीला भावनिक आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलं. काय बोलावं कळत नव्हतं कुणाला. शरद पवार आपला निर्णय सांगून आपल्या नेहमीच्या पद्धतीनं निर्विकारपणे म्हणजे शांततेत बसलेले होते, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. जेव्हा भाषणांची वेळ आली तेव्हा जयंत पाटील यांचं भाषण जे आहे ते अतिशय इमोशनल अशा पद्धतीचं भाषण झालं. म्हणजे अक्षरशः त्यांना बोलता येत नव्हतं. ते स्वतः रडत होते बोलताना आणि तुमच्या नावावरती आम्ही साहेब मतं मागतो, तुमच्या नावावरती पक्ष उभा आहे, तुम्हीच आम्हाला सोडून गेलं तर कसं काय होणार, हा सूर जयंत पाटील यांनी सुरू केला. अशाच धर्तीवरती मग काही इतर नेतेसुद्धा बोलले. राजेश टोपे असतील किंवा विद्याताई चव्हाण यांनीसुद्धा अशाच पद्धतीची भावूक आवाहनं केली. प्रफुल्ल पटेलसुद्धा साधारणपणे अशाच पद्धतीनं सुरुवातीला बोलत होते. साहेबांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे पण तो त्यांनी का घेतलेला आहे, कार्यकर्त्यांच्या मनात जी भावना आहे तशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांच्याच मनातला निर्णय आम्ही समिती म्हणून सुद्धा घेऊ असं ते सांगत होते. अशी सगळी भाषणं सुरू असताना एक भाषण मात्र खूप वेगळं झालं आणि ते भाषण होतं अजित पवारांचं. आता अजित पवार सुरुवातीला जेव्हा कार्यकर्ते त्यांना सांगत होते की दादा तुम्ही बोला, तेव्हा अजित पवार असं म्हणाले की मी आणि सुप्रिया याच्यामध्ये काही फार बोलू शकणार नाही, साहेब आम्हाला झापतील आणि त्यामुळं तो अधिकार आम्हाला नाही असं ते सुरुवातीला म्हणाले होते. पण नंतर या सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर जेव्हा अजित पवारांनी माईक हातामध्ये घेतला तेव्हा मात्र सभागृहातला जो सगळा मुळूमुळू मूड होता तो अचानकपणे बदलून टाकला आणि एक प्रकारे साहेबांची जी भूमिका आहे ती कशी व्यावहारिक आहे, योग्य आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत जर नवा अध्यक्ष तयार होत असेल तर तो तुम्हाला का नको आहे आणि मला काय तुमचं काय चाललंय ते कळतच नाही, अशा शब्दांमध्ये अक्षरशः अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं. बाकीचे सगळे नेते तेव्हा ऐकत होते. अजित पवारांच्या भाषणानंतर सुद्धा काही अमराठी पदाधिकाऱ्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की काँग्रेसच्या निर्णयासोबत तुम्ही त्याची तुलना करू नका. सोनिया गांधी जरी अध्यक्ष नसल्या तरी पक्ष त्यांच्या भोवती चालतो वगैरे, पण निर्णय चुकतात असं काही अमराठी पदाधिकारी त्या ठिकाणी सांगत होते. पण या सगळ्या निर्णयानंतर सुद्धा अजित पवार आपल्या निर्णयावरती ठाम होते. मध्ये मध्ये ते कार्यकर्त्यांना खडसावत सुद्धा होते. शेवटी प्रफुल्ल पटेलांना माईक हातामध्ये घ्यावा लागला आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे तर त्यांना काही वेळ आपण दिला पाहिजे आणि किमान त्यांना जेवणासाठी जाऊ द्या, त्यांच्या जेवणाची वेळ झालेली आहे, कमिटी म्हणून आम्ही आजच्या आज निर्णय काही घेऊ आणि त्याच्यानंतर मग हे थोडंसं जे सभागृहामध्येच सगळे अडून बसलेले होते तर ते वातावरण थोडंसं निवळलं आणि मग शरद पवार सिल्वर ओक या आपल्या
घरी त्या ठिकाणी गेले. साहजिकच आज जे घडलेलं आहे त्याच्यानंतर या शरद पवारांच्या भूमिकेपाठीमागे किंवा जी चाल त्यांनी खेळलेली आहे त्याच्यातून भरपूर काही अर्थ निघतात. सगळ्यात पहिला अर्थ आहे जे टायमिंग शरद पवारांनी निवडलेलं आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती साधारणपणे वर्ष दीड वर्ष झालं असेल त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरती फेरनिवड झालेली होती. जर त्यांना इतक्या वर्षानंतर अध्यक्षपद नको होतं तर त्याच वेळी काहीतरी निर्णय ते सांगू शकले असते, पण त्यावेळी त्यांनी ते सांगितलेलं नाही आहे. आता 2024च्या निवडणुकीला अवघं 1 वर्ष राहिलेलं आहे. मोदींच्या विरोधात सक्रियतेने कोणीतरी जे नेते सक्रियतेने पाय रोवून उभे राहू शकतात त्यापैकी शरद पवार एक आहेत आणि स्वतः शरद पवार अशा पद्धतीनं किमान राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तरी थेट सक्रियपणे आता निवडणुकीमध्ये नसतील, काहीसे तटस्थ असतील का ते, हा सुद्धा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. दुसरा मुद्दा आहे शरद पवारांना भाकरी फिरवायची होती. भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे संघटनेमध्ये असं ते सांगत होते, पण त्यांनी भाकरी फिरवलेली आहे की थेट तवाच फिरवलेला आहे आणि तो नेमका कुठल्या उद्देशाने फिरवलेला आहे. जी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती अजित पवारांच्या बद्दल किंवा अजित पवार वेगळी भूमिका घेतील का वगैरे, तर त्या दृष्टीनं सुद्धा शरद पवारांनी पक्षामधलं आपलं स्थान या निमित्तानं बळकट केलेलं आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरं म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये अशा पद्धतीनं वारशाचा निर्णय किंवा वारशाचा प्रश्न निर्माण होणं हे एका ठराविक टप्प्यानंतर म्हणजे अपरिहार्य असतं. अनेक नेत्यांच्या बाबतीत आपण असं बघितलंय की त्या नेत्यांच्या निधनानंतर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे जयललितांच्या निधनानंतर हा प्रश्न निर्माण झालेला होता. अर्थात त्यांच्या बाबतीत वारशाचा प्रश्न घरामध्ये नव्हता, पण तो राजकीयदृष्ट्या होता. पण शरद पवारांनी कदाचित हा जो एक सक्सेशन प्लॅन आहे किंवा वारशाचा जो प्रश्न आहे तो स्वतःच त्याचा निवाडा करायचं ठरवल्याचं दिसतं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी ही भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. राजकीयदृष्ट्या अशा पद्धतीचा निर्णय काही लोकांनी घेतला नाही, काहींनी उशिरा घेतला, त्यामुळे त्यांना त्याचे तोटे झालेले आहेत. म्हणजे समाजवादी पक्षाच्या बाबतीत आपण बघितलं की अखिलेश यादव यांना स्वतःच्या पित्याविरोधात बंड करण्याची वेळ आलेली होती, इतकी वेळ आलेली होती. शरद पवारांनी ती वेळ येऊ दिलेली नाही आहे. शिवाय जे काही व्हायचंय ते आपल्या डोळ्यादेखत व्हावं किंवा आपण तो प्लॅन घडवलेला आहे हा देखील एक प्रकारे निर्णय जाणं हे सुद्धा त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या या आत्ताच्या निर्णयाकडे बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा या निर्णयाचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीवरती सुद्धा होणार आहे. कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडी टिकणार का, ती मजबूत राहणार का, असे सगळे प्रश्न सुरू असताना शरद पवारच सक्रिय नसतील तर महाविकास आघाडीच्या मजबूतीवरती त्याचा परिणाम होईल का, याच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते निर्माण होणं साहजिक आहे. खरं तर शरद पवारांनी अत्यंत धोरणात्मक पद्धतीने हा निर्णय घेतला असेल. तो हा जो निर्णय आहे आजचा ते मागे घेणार की नाही याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. आत्ता जोपर्यंत मी हा व्हिडिओ करतोय तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत तरी त्यांनी हा निर्णय मागे घेतलेला नाही आहे. अजित पवारांच्या बोलण्यातून सुद्धा दिसतंय की ते मागे घेणार नाहीत. पण याच्या आधी बाळासाहेब ठाकरेंनी असं केलेलं होतं. संजय राऊत असं म्हणतात की कदाचित बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे शरद पवार पण निर्णय मागे घेतील. पण शरद पवारांनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची काहीतरी गणितं दिसत आहेत आणि कदाचित त्याचमुळं हा निर्णय ते मागे घेतील का याच्याबद्दल साशंकता आहे. आणि त्यामुळं हा जो आज एक निर्णय शरद पवारांनी एक महत्त्वाचा घेतलेला आहे त्याचे परिणाम पुढच्या काही दिवसांसाठी तरी राजकारणावरती होत राहतील. केवळ राजकारणच नव्हे, अनेक बड्या उद्योगांमध्ये, उद्योग साम्राज्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न उभे राहत असतात. धीरूभाई अंबानींच्या नंतर जेव्हा हा वारसा हक्काचा प्रश्न निर्माण झालेला होता तेव्हा त्या उद्योग साम्राज्याची 2 शकलं झालेली होती. शरद पवारांसारख्या नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये मध्यस्थीची वेळ म्हणजे आलेली होती, त्यांना ती मध्यस्थी करावी लागलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता म्हणजे स्वतः मुकेश अंबानी यांनी आत्ताच्या अवस्थेमध्ये आपल्या पिढीसाठी एक वेगळा सक्सेशन प्लॅन तयार करून ठेवलेला आहे आणि तो स्वतःच्या हयातीतच केलेला आहे, ज्याची गेल्या 1.5 वर्षांपासून कॉर्पोरेट वर्तुळामध्ये खूप जोरदार चर्चासुद्धा झालेली होती. त्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी आपल्याच हयातीमध्ये हा पुढचा प्रश्न जो आहे तो एक प्रकारे सोडवायचा निर्णय घेतलेला आहे का, ही सुद्धा चर्चा या निमित्तानं रंगत राहील. पण ज्या अर्थी
राज्यसभेबाबत सुद्धा किंवा सक्रिय राजकारणाबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढचे 3 वर्षच आपण राजकारणामध्ये किंवा ही टर्म घेणार आहोत. त्याच्यानंतर ते खासदार नसतील किंवा ते आता UPAच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नसतील ना, ते 2024साठी पंतप्रधानाच्या रेसमध्ये असतील. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील या आजच्या निर्णयामुळं स्पष्ट झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कुठल्याही गोष्टीला टायमिंगचं खूप महत्त्व असतं आणि ते टायमिंग शरद पवारांनी आज साधलेलं आहे. साहजिकच या निर्णयाची खूप चर्चा होईल. पुढं नेमकं काय होणार, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण बनणार, म्हणजे अगदी आजपासूनच चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवार बनतील का, जयंत पाटील बनतील का, सुप्रिया सुळे बनतील का. पण एक गोष्ट ही पण लक्षात घ्यायला पाहिजे की भाजप सध्या अनेक पक्षांच्यावरती घराणेशाहीचा आरोप करत आहे. अगदी काँग्रेसनं सुद्धा इतक्या वर्षानंतर गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष नावाला का होईना पण केलेला आहे. अशा वेळी शरद पवारांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून काही वेगळे प्रयोग राज्यामध्ये केलेले होते. तसाच प्रयोग ते करतायत की पुन्हा या सगळ्या दबावाच्या राजकारणाला बळी पडतायत, घरामध्येच पद ठेवतायत. हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. पण खूप महत्त्वाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. जे नेमकं घडलं ते तुमच्या समोर यावं यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.